आणि त्याचबरोबर काही मिसकन्सेप्शन्स जे खूप जास्त पसरलेले आहेत लोकांमध्ये की IVF मुळे हे होतं, ते होतं, असं होतं, नाही त्यांचं तसं झालं, त्यांचं एक्झाम्पल्स खूप असतील त्यांच्याकडे, पण हिंमत नाही आहे किंवा त्यांना कुठेतरी भीती वाटते या गोष्टींची. ते मिसकन्सेप्शन्स काय आहेत ज्याच्यावर जास्तीत जास्त आजही बोलल्या जातं? पहिलं म्हणजे युजली 4 शंका असतात लोकांना, तेच मिसकन्सेप्शन सगळ्या बाबतीत असतात, की खूप खर्चिक आहे, IVF खूप खर्चिक आहे. दुसरं आहे सक्सेस रेट बद्दल खूप मिथ, की ते फेलच होतं किंवा ते IVF म्हणजे दुसरं पण मिथ आहे की IVF केलं म्हणजे होणारच. तिसरं जे आहे ते खूप पेनफुल आहे असं वाटतं कोणाला. चौथं जे आहे ते म्हणजे ते होणारी जी बाळं आहेत त्यात काहीतरी दोष निर्माण होते. एवढं सगळं कृत्रिमरित्या करताय तुम्ही, ही काय नैसर्गिक प्रोसेस आहे, त्यात तुम्ही जर कृत्रिमरित्या गोष्टी करायला लागले तर प्रॉब्लेम येणार आहेत. असं ते एक सगळ्यांना वाटत असतं. या मिथ्स युजली आहेत किंवा मग ट्विन्सच होतात दरवेळेला. ट्विन प्रेग्नन्सीच राहते आणि ट्विन प्रेग्नन्सी आवडते लोकांना आजकाल. सगळं शॉर्टकटचा जमाना आहे ना. दोन्ही प्रेग्नन्सी एका ह्याच्यात जर झटक्यात होत असतील तर मग सोपं आहे चांगलं आहे ना, बरं आहे. म्हणजे परत ऑफिसमध्ये मॅटर्निटी लिव्ह घ्यायला नको, परत बॉसचे म्हणजे करिअरमध्ये सेटबॅक असतो ना, स्त्रीसाठी करिअरमध्ये सेटबॅक येतो एक, तो परत होणार नाही असं. पण ट्विन प्रेग्नन्सी इज नॉट अ गुड प्रेग्नन्सी. आयडियली वी शुड हॅव ओनली वन बेबी इन होम. वी शुड ग्रो ओनली वन बेबी. कारण ते ट्विनमध्ये गडबड होते, प्रीटर्म डिलिव्हरीज होतात, BP वाढतो, त्यामुळे करायला लागतात प्रीटर्म डिलिव्हरीज, हिमोग्लोबिन कमी होतं, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतात. सर मग हे सगळं स्पर्म्समुळे असेल, लेडीजचा काही त्यात हातभार नाही, राईट? इट्स ट्विन्स होण्यामध्ये. ट्विन्स होण्यामध्ये दोघेही रिस्पॉन्सिबल, गायनेकोलॉजिस्ट पण रिस्पॉन्सिबल आहे. आम्ही जास्त एम्ब्रियोज टाकतोय ना त्याच्यामध्ये. सक्सेस रेट ते झालं पाहिजे, ते एक तरी झालं पाहिजे, ते गरजेचं. एक्झॅक्टली. मग 3ऱ्या दिवसाचे तर 3 एम्ब्रियोज टाकले जातात, 5व्या दिवसाचे 2 एम्ब्रियो टाकले जातात. मग बहुतेक वेळेला ट्विनचा रेट एरवी किती आहे, 1.5% आहे. तर तो 15% वर जातो ओके ट्विन प्रेग्नन्सी. पण तरी 10 पट वाढतोय हो. खरं ना. ट्विन प्रेग्नन्सी पर्सेंटेज 10% म्हणजे 10 टाइम्स, हो, 10 पट म्हणजे 1000 टाइम्स, 1000% वाढ. 1000%.